गुड मॉर्निंग. तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. 2 महिन्याची एवढी साय तयार झाली होती, त्यामुळे मी आज त्याचं तूप काढण्यासाठी घेतलं होतं आणि मी तूप कशी काढते ह्याची फुल रेसिपी मी मोठ्या ब्लॉग मध्ये शेअर केली आहे, ती नक्की बघा. कोणताही रंग न टाकता इकडे मस्त पिवळसर असं तूप तयार झालं होतं. त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये मी मटार पुलाव केला होता, ह्याची रेसिपी सुद्धा मी मोठ्या ब्लॉग मध्ये शेअर केली आहे. होळी आहे तर होळी स्पेशल पुरणपोळी झालीच पाहिजे, तर आम्ही चुलीवर पुरणपोळ्या बनवल्या होत्या. संध्याकाळी मनासारखी देवाची पूजा करून घेतली आणि त्यानंतर रात्री आम्ही होळी स्पेशल वालाच्या शेंगा बाफल्या होत्या. ही होळी आहे ती माझ्या माहेरची होळी आहे. अशी नाचत गाजत होळीला होळीवर आणलं जातं. त्यानंतर रात्री होळी पेटवली जाते. वर्षी मला होळीला जायला भेटलं नाही, त्यामुळे काकांनी मला कॉल केला होता आणि मी व्हिडिओ कॉलवरच होळी एन्जॉय करत होती. रात्री मग कॉफी तिच्या फेवरेट जागेवर झोपायला गेली होती. कबाटाच्या वरती आणि बॅगेवरती तिची झोपायची फेवरेट जागा आहे आणि आम्ही कॉफीसाठी हौशेने बनवून घेतलेल्या बेडवर ट्रायपॉड झोपले